नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये जी महागाई वाढते, ते जे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात आणि काही सरकारी नियमात बदल होतो. जसं ट्रॉफिकचं जे आहे त्याचे दंड जे आहेत ते वाढलेले आहेत. बरेच काही स्टॅम्प ड्युटी वाढलेली आहे. सगळे काही जे सरकारचे जे नियम आहेत ते वाढतात. ते जे वाढतात, जे महागाईने वाढते ना, ती सरकार काय आपलं सांगून वाढवतं का? मित्रांनो, महागाईने वाढते आणि त्याच्यासाठी मग आपण पैसे कमवून दिवसेंदिवस आपल्याला मानसिक त्रास होतो आणि पैसे पुरत नाहीत, पैसे उरत नाहीत. हे असं का होतं? त्याचं कारण आहे मित्रांनो, आपण प्लॅनिंग करत नाही. जसं बघा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा 3 ऋतू आहेत. पावसाळ्यात पाऊस पडतो. पाऊस किती दिवस पडतो? 4-4 महिने आहेत ना ऋतू. पण त्याच्यात पण 4 महिने कंटिन्यू पडतो का? नाही. 1-2 महिने कंटिन्यू पडत असेल समजा, काउंटिंग केलं तर ॲक्च्युअल पाऊस. परंतु वर्षभर पाणी प्यायला लागतं. समजा 2 महिने पडतो आणि 10 महिने आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करावं होतं, प्लॅनिंग करावं होतं. त्यासाठी डॅम आहेत आणि परत त्या डॅममधनं शहराच्या ठिकाणी मोठमोठ्या पाईपलाईन करून टाक्या बांधलेल्या आहेत, मोठमोठे टँक आहेत आणि ती रोज सकाळी 2 तास शहराला पाणीपुरवठा केला जातो. आणि तसंच जसं प्लॅनिंग केलं जातं तसं आपण पैशाचं करत नाही. प्लॅनिंग करा म्हणणाऱ्या माणसालाच आपण पळवून लावतो, त्याचा फोन उचलत नाही. किंवा काही लोक, मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो, काही लोक पॉलिसी भरत नाहीत. भरा म्हणलं की राग येतो, त्यांना अडचण वाटते मित्रांनो. आणि हेच अडचण तुमच्या भविष्यात फार मोठा अडसर तयार होतं, फार मोठं संकट निर्माण करतं. आणि ती संकट तुम्हाला, बरेच लोक बघा, पैशाच्या तंगीनं फार त्यांचा जन्म संपला आहे, इथून निघून गेले, तरी त्यांच्या मुलाला त्याचे परिणाम किंवा कर्ज फेडावं लागते किंवा भोगावं लागतात. मित्रांनो, हे पारंपरिक चाललेलं आहे. हे कुठं तर बदलण्याची गरज आहे. आपण पैसे कमवतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च करतो. मित्रांनो, असं करू नका. तसं माझ्या व्हिडिओचं जरी तुम्ही नाही ऐकलं, नाही इम्प्लिमेंट केलं, तर नुकसान माझं काही नाही, तुमचं नक्की आहे. फक्त वेळ आलेली नाही. आज आपल्याला हे, आता हा व्हिडिओ क्लिप ऐकताना तुम्हाला माझा राग येईल, परंतु नंतर तुमचाच तुम्हाला राग येईल. लक्षात घ्या. काय असतं, सत्य कळायला वेळ लागतो. जसं रामायण महाभारतापासून बघतो आपण, रावणाचं काय झालं, ज्ञानेश्वर महाराजाच्या झोळीत शेण टाकला तर दिंडी घेऊन जातो आपण. म्हणजे एवढा पिरियड लागतो कळायला सत्य काय. तर असं करू नका. इन्कम आलं ना आपलं, काही प्रमाणात आपल्याला 10-20% पर्सेंटेज LIC ऑफ इंडियामध्येच ठेवा. कारण बाहेर बचतीची साधनं भरपूर आहेत, परंतु ते गॅरंटेड नाहीत किंवा वेळेला मिळत नाहीत. आता आमच्या LIC ऑफ इंडियामध्ये 180 कोटी रुपये एका व्यक्तीनं टाकलेले आहेत. त्या व्यक्तीला का माहिती नाही का? त्या व्यक्तीकडे तज्ञ लोक नाहीत का? त्या व्यक्तीला SIP, बऱ्याच काही रिअल इस्टेट काही कळत नाही का? कळतं सगळं, परंतु गॅरंटी कुठं मिळत नाही. आणि त्यासाठी 180 करोड रुपये सिंगल प्रीमियम भरलेला आहे दिल्लीला. मित्रांनो, LICमध्ये लोकाला माहिती आहे आणि ही सरकारची संस्था, इथे पेपरवर लिहून देतो, सरकारची गॅरंटी आहे. म्हणून LIC ऑफ इंडियामध्ये बचत करा, तुम्हाला धोका होणार नाही. आणि पैसे वाढतात, जसं आपण पैसे कमवतो तसं इन्कम पण मिळतं. आणि पुढची गॅरंटी लक्षात घ्या. पैसे टाकलेले तर गॅरंटी आहेच आहे, परंतु पुढची गॅरंटी आहे. जसं तुम्ही 5,000 भरले की 50 लाखाची गॅरंटी. असं कुणीही देत नाही मार्केटमध्ये आपले ओरिजिनल पैसे मिळायची गॅरंटी होत नाही. मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, कोऑपरेटिव्ह बँका बंद पडतात बघा. आपण घोटाळे होतात ना, तेव्हाच आपल्याला आपलं मुदल आपण मागतो तरी ते मिळत नाही. ही वस्तू तिथे आहे. नावं बदलू येतात, बँका बदलतात, पतपेढ्या, कोऑपरेटिव्ह बँका, मल्टी मार्केटिंग कंपन्या. आणि काय होतं, विश्वास संपादन करतात ते. विश्वास तयार झाला ना एक बार, मग माणूस बदलतो. अगदी अपोजिट असतं. जसं दाखवलं तसं, जसं ॲडव्हर्टाईज असते ना कुठल्याही कंपनीची, ॲड खरी असते का? मग खरी ॲड असती तर मग प्रॉब्लेम काय येतात? मित्रांनो, तुम्ही पैसे कमवताय खरं, परंतु ते कुठं तर चुकीच्या मार्गाने जातं आणि तसं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. बचत करा. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. तुम्ही चांगल्या गोष्टीला उशीर केला तर त्याची शिक्षा आपल्याला स्वतःला होते. सांगणारे हजारो असतात तुम्हाला, मार्ग दाखवणारे, परंतु शिक्षा भोगायला कोणी येत नाही किंवा तुम्ही विचारू पण शकत नाही त्या व्यक्तीला. एखादी पतपेढी, कोऑपरेटिव्ह बँका बंद पडली तर तुम्ही त्या ज्या व्यक्तीने ठेवायला सांगितले ते व्यक्ती तुम्हाला नुकसान भरपाई करून देते का? आणि असं कधीच होत नाही. फक्त सांगणारे भरपूर आहेत, मार्ग दाखवणारे. वेळ आल्यास तुम्हाला कोणी मदत करणार नाही. त्यासाठी अशी वेळ येऊ नये म्हणून LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणार प्लॅन आहे. आता बघा, 8% व्याज बचत खात्यावर कुठं तर आहे का? LIC ऑफ इंडिया 8% देते, गॅरंटेड, टॅक्स फ्री, लाईफ टाईम, 100 इयर पण ती इन्कम मिळतं. इन्कम आणि इन्कमची सुरक्षा दोन्ही एका विनामूल्य केलं जातं. विनामूल्य कसं म्हणतो मी? कारण तुम्हाला व्याज मिळतं ना.
जसं बँकेत पैसे आपण बचत का करतो, FD का करतो, फक्त इंटरेस्ट मिळवण्यासाठी, दुसरा काय उद्देश आहे का? मग इथे इंटरेस्ट तर मिळतंच, परंतु त्याच्यावर इन्शुरन्स कवर मिळतं, मिळणारे पैसे टॅक्स फ्री आहेत आणि गॅरंटेड आहेत. म्हणून LIC ऑफ इंडियाचा लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी बंद होत आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. ओके, थँक्यू.